तयावरी कृपा करी हरी तयावरी समुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनीशी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया समुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनीशी एका जनार्दनी संशय सांडवणी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी समुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनीशी विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां कर्ण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैवहासं विठ्ठलं चिन्तयामि श्री गुरुचरण सरोज रजनिज मन मुकुर सुधारी वर्णौ रघुबर विमलेश दायक फलचारी बुद्धेन तनुजानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देव मोहि हरऊ क्लेश विकार योऽन्त प्रविशं वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयति खिल शक्तिधर सुदानाम् अन्याष्टहस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं दोनिया कर जय ढाया कृपा दृष्टी पाही मजकडी पंढरी राया नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय विठ्ठल विठ्ठल भावधरुनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सोमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनीशी आज दांडेगाव मुक्कामी प्रथमतःच मला येण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं ते या गावामध्ये काही असलेलं सोयरपण इकडे याचा काय संबंध पडत होता सध्याच्या काळामधलं जास्त हे जे वारा आहे सगळीकडे तिकडे तिकडं सप्ताहाचं मोठं विचित्र आहे भारत या वादळामध्ये संप्रदायाची परंपरा जतन राहील म्हणून मला सांगता येणार नाही कारण जाळ एवढा मोठा व्हायला लागलाय सगळीकडे जिकडं तिकडं क्वांटिटी वाढली आणि क्वालिटी खराब झाली विठ्ठल विठ्ठल तुमच्या इथे जे आलो कार्यक्रमाला कारण आम्ही फडकरी लोक
बरेच काही लोक जे ते युट्यूबाचारी आहेत, बरेच लोक कोणी कोणी जास्त बरेच खूप लोक निघाले. आता एक गंमत अशी आहे, काहीची उत्पत्ती हे प्रसंग पाहून उत्पत्ती होत असते. व्यवसाय करायचा म्हणून किंवा याच्यावर पोट जगायचं म्हणून ती परमार्थामध्ये सुद्धा जास्त तयार झाले. बरेच लोक आले. इथं आल्याच्या नंतर ती जास्त ती या सोंग ढोंगामध्ये वागतात. खूप लोक, मी कोणाला दोष देत नाही, एक वास्तवाचं जास्त चित्रण तुमच्या पुढे ठेवलं. हे चाललंय काय माहित नाही. त्यांनी याच्यामध्ये शिरकाव जरी केला तरी याच्या शिरकाव केल्याच्या नंतर ते याच्यामध्ये ते टिकले पाहिजे. खूप जास्त त्यांचं परम भाग्य होईल टिकले तर. आल्याच्या नंतर खोटं खोटं बोलून जरी आले तरी या याच्यात टिकले पाहिजे. तर जे आहे ते एका काहीतरी कमवल्यासारखं होईल. इथं सगळीकडे जास्त विचित्र झाले सगळं. त्याचं जे स्वरूपच बिघडले. ते मंडप वाढला, साधनं इलेक्ट्रॉनिक माध्यम आलं, हे सगळे जास्त साधन आले, सगळं आले. पण याच्यामध्ये चिंतन खरा परमार्थ त्याच्यात लुप्त होत चाललाय. मला ज्या दिवशी तारीख घेतली ते पाहुण्याकडून आली. स्वैर संबंध या गावामधला आमचे बंडू पाटील साळुंखे, त्याच्या घरचं स्वैर पण ते आमच्या तिकडे उंचाळा भागामध्ये आहे. ते बायलेक जे असणारी ती या गावामध्ये आहे. त्याच्याकडून जास्त हे सगळं जास्त हे जुळून आले. मला येण्याचा योग लाभला. इथले जास्त संस्थान या सप्ताह कमिटीची जी कार्यकारी मंडळ आहे, गावकरी मंडळ आहे, या सर्वांना जे मनपूर्वक धन्यवाद. आणि त्यांनी जास्त आपल्या सर्वांचं दर्शन घडविलं. धर्मधन समन्वित परमार्थ परायण ज्ञानवंत बुद्धिवंत प्रज्ञावंत बहुश्रुत तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी मी नतमस्तक होतो. माझा काही परिचय कोणाला नाही, मग माझा परिचय मलाच करून द्यावा लागेल ना. दुसरं कोणाला माहित नसेल तर काय करणार. एखाद्याचा परमार्थ एखाद्या पुरताही मर्यादित राहील म्हणून सांगता येत नाही. आताच बोलून गेलो एका पिढीपुरता. पण माझ्या घरातली ही जी वारकरी परंपरा आहे ती माझी 8वी पिढी आहे. 8वी पिढी ही जी आमच्या इथे जे परमार्थ घरामध्ये आहे तर 8व्या पिढीपर्यंत असं आतापर्यंत जागृत आहे. याच्या पुढे सुद्धा जास्त ते राहील बिलकुल. कारण ही पंढरीरायाची सेवा जास्त या घराण्यानं आमच्या केली. आमचे बल्लार पाटील शिंदे जगद्गुरु तुकोबारायांची शिष्य होते आणि जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांना एक आशीर्वाद दिला होता. ते लेखी स्वरूपामधलं जे असणारं त्यांचं जे असणारं पत्र, अभंगरूपी पत्र, ते आजही आमच्या सुकळीच्या घरामध्ये ते पत्र हस्तलिखित अजूनही आहे. मी कामारीला जरी राहत जरी असलो, कामारीकर नाव जरी लिहिलं असं तर आम्ही मूळचे जे आहेत, मूळचे झाडगावकर आहोत, आम्ही शिंदे आहोत. स्वाभिमानानं सांगतो. आमच्या घरावर जगद्गुरु तुकोबारायांचा आशीर्वाद आहे. आणि पुढच्या काळामध्ये येळेगाव निवासी परमहंस संत तुकाराम महाराज तुकामाईचा आशीर्वाद लाभला. आणि आमच्या घराण्यामध्ये कुटुंबामध्ये रामबापू महाराज नावाचं एक रत्न जन्माला आलं. म्हणून तो परमार्थ आज 8व्या पिढीपर्यंत जागृत आहे. आणि आज तुमच्या गावाला जे येण्याचं भाग्य लाभलं त्या सर्वांना जास्त धन्यवाद. सर्व टाळकरी मायबाप मला सगळ्यांच्या ओळखी नाही, त्यांना ओळखतो मी. एकदा कीर्तनाला साथ लागली त्यांची. बाकी काही कोणाच्या काही गाठी भेटी झाल्या नाही. तुम्हाला श्रोते सज्जनांना जास्त नतमस्तक होतो. मला काल एकाने फोन केला. तिची लांबी पाहिली नाही, रुंदी पाहिली नाही, कोण आहे काही माहित नाही, फोटो पाहिला असेल त्याच्यावर छापलेला फोटो पाहिला असेल. म्हणले आमची एक फरमाईश आहे. फरमाईश आहे
मला फरमाईश कळाली, माणसं कोण कुठं बसली याच्यावरच फरमाईश आम्हाला कळाली. कीर्तनात कुठं बसावं याच्यावर आम्हाला फरमाईश कळाली. लक्षात घेतलं, तुमची फरमाईश कशी जरी असली तरी फरमाईश जर शिकायची असेल, तुम्हाला तुमची फरमाईश समाधान करून जर घ्यायचं असेल, आम्ही लोकांना पाठ देणार. 4-4 महिने चातुर्मास करून चातुर्मासामध्ये शिकविणारा माणूस. 4 महिने जे आमच्याकडे जे येणारे पाठाला लोक आहेत त्यांना आम्ही ज्याची पाठ देतो. तुम्हाला जर तुमचे जर शंका समाधान असतील तर ते शंका समाधान, ते काही चिंतनाच्या विषयानं ते सोडू, पण त्याच्यामधलं एक चरण त्याच्या अभंग मला सांगितलं त्यांनी, परंपरेचा अभंग आहे, त्यात काही मोठी गोष्ट नाही. पण त्याच्यातलं शेवटचं चरण जे गुह्य आहे त्या गुह्याला धरून आज मी कीर्तनाकरता अभंग घेतला, तो शांती ब्रह्म पैठण निवासी नाथरायाचा. कारण काय? कारण एक आहे, इथं चालू असलेला अखंड नामसप्ताह, त्या नामसप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. आणि समोर आल्याबरोबर मला इथं पुरुष मंडळी जेवढी पाठीमागं बसलेली त्याच्यापेक्षा मला ही संख्या ही महत्वाची वाटते. महिला मंडळ खरं श्रद्धावान, हे जे परमार्थ जे टिकून आहे, हे परमार्थ कुठल्याही गावामध्ये कुठेही जे टिकून आहे ते पुरुषामुळे नाही. हे जे परमार्थ टिकून आहे ते या महिला मंडळामुळे. हे महिला मंडळ आहे म्हणून यांनी जास्त हे सगळं टिकून ठेवलंय. त्यांच्या करता म्हणून जे आहे तुम्ही हा अभंग निवडलाय. मी काही जास्त चिंतन करून आलो नव्हतो, पण मी निश्चित या अभंगावर जास्त चिंतन त्यांच्या करता म्हणून ठेवतो. आपल्या सर्वांच्या जास्त महत्वाचा अभंग आहे नाथराय. या अभंगामधून आपल्याला ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे चिंतन सांगतात. तसं भागवत कथाही चालू आहे, कथा ऐकितात तुम्ही त्या दिदीच्या मुखातून. ज्याचा ज्याचा जन्म झाला आहे त्याला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे आणि मरेपर्यंत जगावं लागणार आहे. कसं जगायचं याच्यासाठी गीता आहे, आणि जगणं संपल्याच्या नंतर कसं मरायचं त्याच्यासाठी भागवत आहे. स्पष्टरित्या एका शब्दासाठी सांगितलं तुम्हाला. जगणं संपल्याच्या नंतर कसं मेलं पाहिजे, आपलं मरण मंगलमय कसं झालं पाहिजे त्याच्यासाठी भागवत ऐकायचं. पण तोपर्यंत जगावं लागणार आहे ना. ते जगायचं असेल तर त्याला गीतेप्रमाणे जगलं पाहिजे. संसार जिनते पै शास्त्र आत्मा तरविते मंत्र अक्षरी ये, त्या गीतेचे अक्षर आहेत. कांडत्रय निरूपिणी गीता ही जी श्रुती माता आहे, कांडत्रय निरूपिणी, श्रुतीची ही कोडीस वाणी. ज्ञानोबा म्हणतात छोटीशी ही श्रुती माता आहे 3 कांडाची. जसं रामायण 7 कांडाचं तसं गीता माई जी आहे ती 3 कांडाची. पण या 3 कांडाच्या गीतेवरती माऊली ज्ञानोबारायांनी चढवलेला कळस ज्ञानेश्वरी, ती गीता म्हणजेच ज्ञानेश्वरी आहे. तिचं चिंतन जीवन जगण्याकरता लागते, म्हणून ते चिंतन आपल्या पुढे ठेवू इच्छितो. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे, जे काही उपदेश आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. सांगितलेली गोष्ट महत्वाची जरी असली तरी ते कोण सांगते याला विशेष किंमत आहे, त्याला विशेष महत्व आहे. कोण सांगतात हे? भाव धरून या वाच्य ज्ञानेश्वरी कोण म्हणा लागलंय? हे सामान्य नाही. एकनाथ महाराज, अहो एकनाथ महाराज सगळ्यालाच माहिती आहे एकनाथ महाराज सांगायचे, पण एकनाथ महाराज कोण हेच कळाले पाहिजे. सामान्य नाही. एकनाथ महाराज म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कोणी महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कोणी महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कोणी महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कोणी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर, ओवाळू आरती
भानुदासाची पुडी. कोण भानुदास? पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा विजयनगरच्या राजाने घेऊन गेलाय कर्नाटकामधून. आजही ते मंदिर विनामूर्तीचं मंदिर आहे तिथं. आणि तो परमात्मा आपल्या भक्तिबळानं ज्यांनी आणला ते भानुदास महाराज. त्या भानुदास महाराजांच्या कुळामध्ये जे जन्माला आले त्याचं नाव एकनाथ महाराज. एकदा ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ पैठणला गेले आणि पैठणला गेल्याच्या नंतर ते भानुदास महाराजांचं वैभव पाहिलं. ते म्हणले काय वैभव आहे, काही श्रीमंती आहे, काही थाट आहे. आणि अशा श्रीमंतीमधला अशा थाटामधला परमार्थ काय भानुदास महाराजांचं कुळ. मनामध्ये वासना निर्माण झाली ज्ञानोबाराच्या वासना. निवृत्तीनाथ महाराजांच्या पुढे हे बोलून दाखवले. निवृत्तीनाथ महाराज म्हणले तुमची वासना तशी तयार झाली ना, त्या वासनेनुसार तुम्हाला जास्त पुन्हा जन्म मिळणार आहे. आणि तेच ज्ञानेश्वर महाराज भानुदासाच्या कुळामध्ये जन्माला आले. ज्ञानेश्वर महाराज कोण? ज्ञानेश्वर महाराज सुद्धा महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार तथा माधवेश्वर तथा अवतार प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज. निवृत्तीनाथ शंकराचा अवतार. सोपानदेव ब्रह्मदेवाचा अवतार. मोक्ताई ही आदिशक्ती जगदंबा. आणि हे सगळे जे आहेत अवताराकरिता आले, जगाच्या कल्याणाकरता आले. जगाच्या कल्याणा जगाचं कल्याण करणार म्हणजे काय करणार त्यांनी, कशासाठी आले? अहो हे कल्याण करण्यासाठी, जगाच्या कल्याणाकरता संसार कसा करावा, जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत कसं जगावं हे माणसाला कोणाला माहित नाही. माणसाला खायची अक्कल नाही, बसायची अक्कल नाही, उठायची अक्कल नाही, कशाची अक्कल नाही. परमार्थ कशासाठी खातात हे सुद्धा माहित नाही ना. परम म्हणजे श्रेष्ठ ना, अर्थ म्हणजे धन. धनाच्या मागे कोण नाही. सकाळी उठलं तेव्हापासून प्रत्येक जण महाराज म्हणले आम्ही धनाच्याच मागे होत ना, पैसे कमिनीच्याच मागे होत ना. पण हे धन कामाला कोणाच्या आलंय? एका काळामध्ये श्रीमंत असलेली माणसं काही काळामध्ये भिकारी झाली. म्हणजे सामान्य गरिबीमध्ये दिवस काढला, ज्यांना खायला अन्न मिळालं नाही ते माणसं श्रीमंत झालेत. मग या धनाचं काय खरं आहे? बरं हे जे धन आहे जास्त जर कमी होते याच्यावर गव्हर्नमेंट टॅक्स लावते. चोरांनी बँकेतून पैसे काढताना पाहिलं एटीएम मधून, पाठीमागं जायचे ते चोर त्याच्या पाठीमागं लागले. चोर मागं लागतात. मुलं वाटून दे म्हणून जास्त भांडतात. भाऊ वाटून दे म्हणून भांडतात, भांडण करतात. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. एकमेकाचे लोक जास्त जीव घ्यायला बसले त्या धनासाठी. बरं एखादा पूर आला, पूर आल्याच्या नंतर सगळं जास्त वाहून गेलं, संपलं. आग लागली, जळून गेलं, भूकंप झाला, नष्ट झालं. बरं सगळ्या याच्यातून शिल्लक राहिलं. शिल्लक राहिल्याच्या नंतर, मेल्याच्या नंतर इथं कोण कोळे कुत्रे खातात कोणाला माहिती? कोणाचं धन कोणाला कामाला येते कोणाला माहिती आहे? काही माहित नाही. त्याच्याबरोबर आलं का? काहीच नाही. कवडी आली नाही. येताना खिसा नव्हता, जातानाही खिसा राहणार नाही. जन्माला आला त्यावेळेला त्याला कपड्याला कोणातरी खिसा होता का? त्याला कपडा गुंडाळला तर खिसा नव्हता. जाताना स्मशानामध्ये जातानाही त्याला खिसा नव्हता. मग सगळं इथंच ठेवून झालं. काय उपयोग काय त्याचा?
असं धन माणसानं जीवनामध्ये कमवलं पाहिजे की त्याचा वाटा त्याच्या पाठीमागं चोर न लागले पाहिजे. लेकरा बाळांनी मुलांनी वाटून दे म्हणून भांडणं न केले पाहिजे. एकमेकांचे प्राण न घेतले पाहिजे. आगीमध्ये न संपून गेलं पाहिजे. पुरामध्ये न गेलं पाहिजे. वाहून भूकंपात न संपलं पाहिजे. आणि मेलं तरी जास्त त्याची इथं न राहिलं पाहिजे. ते सोबत आलं पाहिजे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण, भगवंताचे चरण जोडून देणार हे धन हे परमार्थ धन. ती मिळत तरी आपली शब्द सोबत येते. आपल्या कामाला येणारी गोष्ट आहे. कसं मिळेल धन? जीवात्म्याला परमात्म्यापर्यंत पोहोचणार हे जे धन कसं मिळेल? ते परंपरेनं मिळेल. परंपरेने त्याचा बोधच मनुष्याच्या जीवनामध्ये असणारे त्याचा शोध घेऊन देते. मला एखादी विचारलेला अभंग होता, कुठून आले हे धन? हे धन देवादिदेव महादेवापासून आले. महादेवानं ते जे धन परंपरेने जे नाथांना दिले, नाथापासून ते जे धन आहे नाथ 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 निवृत्तीनाथापर्यंत आले. गहिनीनाथ, मच्छिंद्र, गोरक्ष, गहिनी इथपर्यंत आले. गहिनी कुठे? गहिनीचं स्थान कुठे? त्र्यंबकेश्वर. आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणावरती निवृत्तीनाथांना जास्त त्यांनी देऊन टाकलं. आणि निवृत्तीनाथानं ते जे धन आहे ते माऊली ज्ञानेश्वर महाराजांना दिले. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांच्या उद्धाराकरता जास्त ते खुले केले. ज्ञानदेव सार निवृत्तीने दिले माझे हाती, परंपरेने दिले. आणि तिथून ज्ञानोबारांनी जे मुक्त कंठानं सगळ्या करता खजाना खुल्ला करून टाकून दिला. पण तेही लोकांना कळणं गेलो. तेही कळणं गेलं. परंपरेनं कोण दिलं? भगवान शंकरानं दिले. मच्छिंद्रनाथाला दिले. मच्छिंद्राने गोरक्षाला दिले. गोरक्षाने जे गहिनीनाथाला दिले. गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला दिले. पण एकाचा एक महादेव आहेत, एक विष्णू आहे. एक महादेव आहेत, एक विष्णू आहे. भगवान शंकर, मच्छिंद्रनाथ विष्णू आहेत. गोरक्ष पुन्हा शंकर, गहिनीनाथ पुन्हा विष्णू, निवृत्तीनाथ पुन्हा महादेव
ज्ञानेश्वर महाराज पुन्हा विष्णू. महादेवानं विष्णूला द्यावं, विष्णूनं महादेवाला द्यावं, महादेवानं विष्णूला द्यावं, विष्णूनं महादेवाला द्यावं, अशा पद्धतीने हे याच्यापर्यंत आले. पण भगवान विष्णू परमात्म्यानं हे अर्जुनाचं निमित्त करून सृष्टीच्या कल्याणाकरता त्याला सगळ्यांना सांगितले. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला झाला मोह. सगळे अत्यष्ट दिसले लढाईला आल्याच्या नंतर. सगळे नातेवाईक दिसतात. कोणी कोणाचा मामा दिसतोय, कोणी भाचा दिसतोय, कोणी चुलता दिसतोय, कोणी भाऊ दिसतोय. सगळे जवळची दिसायला लागले आणि त्याला मोह आता कोणाला मारू. त्यावेळेला त्यानं धनुष्य खाली ठेवलं आणि त्यावेळेला त्याला हातात धनुष्य घेण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रवृत्त करतो. त्यावेळेला अर्जुनानं अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. त्या प्रश्नाचं निराकरण भगवंतानं जे आहे ते गीतेच्या रूपाने केलं. निमित्त अर्जुनाचं आहे पण सगळ्यांच्या करता केले, सगळ्यांना हे संसार समजून देण्याकरता. आणि ज्या वेळेला हे पूर्ण समजलंय, 18 अध्याय पूर्ण जे गीतेचं सांगितले, ही काही सामान्य नाही, हे ब्रह्मविद्या आहे, ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे, शेवटला म्हणतो की नाही, हे ब्रह्मविद्या आहे, ब्रह्मज्ञान आहे. हे भगवंतानं सांगितलंय, सगळ्यांच्या करता सांगितलंय. पण ती भाषा संस्कृत देवाची देवभाषा असल्याच्या कारणानं कोणाला कळलं गेलं हो. कोण बोललं? देव बोलला. देव कोणा कशा बोलला तर त्याच्या भाषेमध्ये बोलला. संस्कृत भाषा मूळची जी असते आपली देवनागरी भाषा आहे, देवनागरी. आज कॉम्प्युटरचं युग जरी असलं तरी फाऊंड जे आहे ते मराठी जे येतात ते कशातून येतात? देवनागरी मधून येतात. शिकलेले शैक्षणिक याच्यामध्ये कोणी असते त्याला कळतच नाही. देवनागरी मुळात देवाची भाषा आहे, संस्कृत भाषा आहे, त्याच्यात बोलले. पण लोकांना कळणे गेलं नाही काय बोलले. पुन्हा नंतर समजून सांगण्याकरिता प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजाला यावं लागलं. विठ्ठल विठ्ठल छप्पन भाषेचा माऊलींनी गौरव केला. आपल्या जास्त बोली भाषेतल्या जास्त 56 भाषा त्याच्यामध्ये आणल्या मराठीच्या. 56 भाषेचा केला असे गौरव भवारणे नाव उभारी आणि सगळ्याच्या करता हे खुलं केलं. हे काय जे सांगितलेलं जे परंपरेनं आलेलं ते खुलं केलं सगळ्याला. आता समजायला काही अडचण होती का? समजायला काहीच अडचण नव्हती. पण ते ज्ञान कोणालाही समजायचं ज्ञान असू द्या, पण ते केलेलं लिहिलेलं जे आहे ना, लिहिलेलं ते सुद्धा जास्त लोकांनी पाठ केलं. त्या काळामध्ये छापखाने नव्हते ना. आज ग्रंथ जे आहेत ते छापखान्यामध्ये छापल्या जातात, ऑफसेट मशीनवर छापल्या जातात. याच्या अगोदर जे आहे ते छापखाने होती ती खिळे जोडायची होती, ते बंद झाली. आता ऑफसेट मशीन आले, ऑफसेटवर छापल्या जातात. त्या काळामध्ये छापखाने नव्हते, काही नव्हते. मूळ ग्रंथ जे ज्ञानोबारांनी जे लिहिला नाही, ज्ञानोबारांनी सांगितला. चित्र आपल्याकडे काढल्या जाते, दाखवल्या जाते. ज्ञानेश्वर महाराजच्या हातामध्ये पंख दिले, एका हाती कागद दिला. ज्ञानोबारांनी कागदही हातात धरला नाही, पंखही हातात धरलं नाही. ते फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी खांबाला टेकून सांगितले. आज त्या खांबावर मंदिर आहे. जगामध्ये खांबाचं मंदिर जर झालं असेल कुठं तर ते फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या खांबाला टेकून जे हे ग्रंथ सांगितला ते नेवाशाला त्याच्या खांबाचं मंदिर आहे. ज्ञानोबरांनी त्या अमृतेश्वराच्या मंदिरामध्ये ज्या खांबाला टेकून त्यांनी ते सांगायचं. काय सांगायचं? जे गीतेमध्ये बोललेले जे वचन सांगायची आणि ते सच्चिदानंद बाबांनी लिहून घ्यायचे. ज्ञानोबारांनी नाही लिहिलं, ते काही लोकांनी कल्पनेने चित्र काढली. त्याला पुरावा काय? ते लिहून घेतलंय त्या सच्चिदानंद बाबांनी, त्याचा पुरावा लिहिलाय. शेवटी शके 1212 उत्तरे
ते टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरी लेखक झाला. ज्ञानोबांनी सांगितलं, ही टीका सांगितली, गीता सांगितली ज्ञानेश्वरी मराठीमध्ये, पण ते लिहिली नाही त्यांनी, त्या सच्चिदानंद बाबांनी लिहिली. कोण सच्चिदानंद बाबा? महाराज अचानक वारला, गावातला जास्त एक सीट सावकार, लिहिता वाचता येत होत. ज्ञानोबाला पैठणहून जास्त चालले आळंदीच्या दिशेनं त्या नेवाशामध्ये आले. त्याची प्रेत यात्रा चालली. पत्नी जुन्या काळच्या रूढीनुसार ती सती जायला निघाली सरणावरती. त्याच्या प्रेत पुढे चाललंय. तिनं जे आहे तिच्या हातामध्ये बांगड्या भरल्या, तिला मळवट भरलंय, हिरवी साडी नेसली, तिला सती जायचंय नवऱ्याच्या चितेवर. मनामध्ये जास्त एक भाव निर्माण झाला. इथं रस्त्याच्या कडेला आंब्याच्या झाडाखाली महात्मा बसलाय, लहान बाल महात्मा. आपण तर मरणार आहोत नवऱ्याच्या चितेवरती, जीव तर चालायचा आहे, आपला द्यायचा आहे जीव. त्या महात्म्याचं एकदाच दर्शन घेऊ. आणि त्या बायाच्या बरोबर ती चालली होती पाठीमागून त्या मड्याच्या. ती सरळ त्या आंब्याच्या झाडाखाली गेली, तिथे नमस्कार केला. ते ज्ञानेश्वर महाराज होते ध्यानस्थ बसलेले. तिच्या हातातल्या ज्या सगळ्या बांगड्या, त्या हिरव्या भरलेल्या बांगड्या खळखळ वाजल्या. आणि त्यावेळेला ते ध्यान अवस्थेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आशीर्वाद दिल्याबरोबर तिनं एक शब्द उच्चारला, महाराज मला आशीर्वाद जे देता ते या जन्माकरता देता की पुढच्या जन्माकरता देता? म्हणजे काय झालं? खटकन डोळे उघडले. काय झालं? ते जे प्रेत चाललं ना, ते मड चाललं ना स्मशानामध्ये, ते माझ्या नवऱ्याच आहे. त्याच्या चितेवर मी सती जाण्याकरता निघाले महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, तोंडातून माझे शब्द गेलाय तो खोटा होणार नाही, खोटा होणार नाही. लगबगीनं जास्त ती बाई पुढे, ज्ञानेश्वर महाराज जास्त तिच्या पाठीमाग. कोणतंही प्रेत घरून उचलल्याच्या नंतर त्याच्या एकदाच मध्ये ठेवतात. ते कुठं? विसाव्यावर, त्याचा विसावा सोडण्याकरता. आणि तिथून उचलल्याच्या नंतर डायरेक्ट स्मशानामध्ये. पण ज्ञानेश्वर महाराज तिथे गेले, त्यांनी सांगितलं खाली ठेवा. त्या बाईने सांगितलं खाली ठेवा म्हणतात महाराज, तर ठेवा खाली. ठेवलं खाली. खाली ठेवल्याच्या नंतर त्याच्या जी दोऱ्या होत्या कसं तोडा, कसं बांधलेल्या दोऱ्या तोडल्या. याचं नाव काय? याचं नाव सच्चिदानंद. सच्चित आनंद स्वरूप असलेला हा मरल कसा? उठ म्हणल्याबरोबर उठून बसलं. आणि त्याच्या हातून जे आहे ते माऊलीनं हा ग्रंथ लिहून घेतला, ज्ञानेश्वरी. अशी ही जी मराठी भाषा ज्ञानेश्वरीची. माझा मराठाची बोल कौतुके, परिअमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरी रसिकी मिळवीन. पण ही मराठी भाषा लिहिलेली, हे सुद्धा महाराज त्या सच्चिदानंद बाबांनी लिहिलेली. याच्या सुद्धा अनेक प्रकारचे पाठभेद झाले. लोक पाठ करायची, त्या काळात पाठ करायची. पण कोणी कसं पाठ करायचं, कोणी कसं पाठ करायचं. ज्ञानेश्वरीच्या ओव्याची चिंध्या चिरकुळ्या केल्या लोकांनी. कोणी कसं पाठ केलं, कोणी कसं पाठ केलं. लिखित स्वरूपामध्ये ग्रंथ ज्या तरी एकच होता, ते लोकांनी पाठ केला. काही लोकांना एकदा ऐकलं की पाठ व्हायचं, त्याला एक पाठी म्हणायची. काही लोकांना एकच ओवी दोनदा ऐकल्याच्या नंतर त्याला पाठ व्हायची, त्याला द्विपाठी म्हणायची. काही लोकांना जास्त एक ओवी तीनदा ऐकल्याच्या नंतर त्याला त्रिपाठी म्हणायची. अशा लोकांना जास्त आडनावच पडले त्रिपाठी. असे पाठ केले. पाठ करीत असताना काही लोकांनी चूक पाठ केलं. त्या ज्ञानेश्वरीमध्ये सोनं तयार करायच्या काही ओव्या होत्या. लोकांनी जायचे ते ब्रह्मज्ञान जे आहे ते जीवनमुक्त व्हायचं ब्रह्मज्ञान, संसाराला येणारं ब्रह्मज्ञान कसं भागवं सांगायचं हे लोकांनी सोडून टाकलं. सोनं कसं तयार होते तेच लोक त्याच्या मागे लागली. असा काही प्रकार झाला. आणि मूळ ज्ञानेश्वरी, ही मूळ ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी वयाच्या 21 वर्ष काही दिवस झाले त्यानंतर त्यांनी समाधी घेतली. त्या समाधीच्या वेळा ती त्यांच्या समोर समाधीमध्ये ठेवल्या गेली होती. समाधीचा प्रसंग सगळ्याला माहिती. ज्ञानोबारायांनी पंढरपूरला जाहीर केलं, मी समाधी घेणार आहोत, तुम्ही या. आषाढीला जाहीर केलं. आषाढीच्या वारीच्या वेळा कार्तिकीच्या एकादशीला चातुर्मास संपल्याच्या नंतर मी आळंदी क्षेत्रामध्ये समाधी घेणार आहे, तुम्ही या. सगळेजण सगळ्यांना आवाहन केलं. सगळी संत मंडळी आळंदीमध्ये गोळा झाली.
किती समाज होता. नामदेवांनी वर्णन केलं. पंचकोसावरी साधूजन सगळे वारकरी 5 कोस लांबवरून तर इतकी वारी भरली आळंदीची. ज्ञानोबाराय समाधी घेणार, ज्ञानोबाराय समाधी घेणार. आणि त्यावेळेला ज्ञानोबारायचा समाधी सोहळा सुरू झाला. तो कधी? तो नवमीच्या दिवशी सुरू झाला. दशमी झाली. एकादशीच्या दिवशी कीर्तन झालं ज्ञानोबारायच्या पुढे. कुणाचं? कानोपाटक नावाचा साधू होऊन गेला. त्या कानोपाटकाचं कीर्तन ज्ञानोबारायच्या पुढे झालं. आजही आळंदीमध्ये त्या एकादशीच्या दिवशीचा जो नियम आहे ते कानोपाटक महाराजांच्या त्या केंद्र बुजुर्ग बोलायचाच नियम आहे आजपर्यंत. कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर द्वादशी दुसऱ्या दिवशी क्षीरापत झाली आणि त्रयोदशीच्या दिवशी ज्ञानोबाराय समाधी करता निघाले. समोर नामदेवरायचं कीर्तन झालं. आजही आळंदीमध्ये समाधी सोहळ्याचं कीर्तन आहे ते नामदेवरायच्या वंशजांचं होत असतं. आजपर्यंत ते नियम चालू आहे. आणि नामदेवरायचं कीर्तन झालं आणि बरोबर दुपारी 12चा वेळ होणार त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज उठले. एका बाजूला प्रत्यक्ष जे ते भगवंतानं ज्ञानोबारायचे हात धरले, दंडाला धरले, आणि एका बाजूला प्रत्यक्ष निवृत्तीनाथानं धरले. देव निवृत्ती आणि धरले दोन्हीकर जागो ज्ञानेश्वर बैसावया. समाधीला चालले ज्ञानोबाराय बसण्याकरता. समाधीची जागा नामदेवरायच्या मुलांनी झाडून पुसून ठेवली. पण ती समाधी काही ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा समाधी घेतात नाही, त्या समाधीमध्ये ज्ञानोबारायांनी 100 वेळा समाधी घेतलेली आहे. आपण नाही, ज्ञानेश्वर महाराज या जागेवरती समाधी घेण्याकरता येणार म्हणून प्रत्यक्ष भगवान शंकर त्या ठिकाणी आले आणि गडबडा त्या जागेवर लोळून गेले. अशी ती समाधीची जागा नामदेवरायच्या मुलांनी झाडून झुडून साफ केली. त्याच्यामध्ये दर्भ अंतरला, त्याच्यावर बेल अंतरला, त्याच्यावर फुलं अंतरली, त्याच्यावर आसन टाकलं, दोन्हीकडे 2 समया लावल्या. ज्ञानेश्वर महाराज निघाले. देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. समाधीला बसण्याकडे निघाले. ते जे नंदी होता ते नंदी बाजूला केला. नंदीच्या खालून सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोरचा जो नंदी आहे त्याच्या खालून रस्ता आहे. ते नंदी बाजूला केला. हलविला नंदी शिवाचा ढवळा. मध्ये जास्त शिरले. मध्ये शिरल्याच्या नंतर ज्ञानोबारायला त्या आसनावरती बसवलं आणि जी लिहिलेला जो ग्रंथ होता सच्चिदानंद बाबाच्या हातानं तो मूळ प्रत ज्या असताना त्या समाधीमध्ये ठेवली. मूळ प्रत समाधीमध्ये ठेवली. ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या पायावर डोकं ठेवलं, निवृत्तीनाथाच्या पायावर डोकं ठेवलं आणि हे दोघं बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर त्यावेळेला भगवान परमात्मा रडू लागला. निवृत्तीनाथांनी समाधीची शिळा लावली. पूर्वी जसा नंदी होता तसा त्या जागेवर आणून ठेवला. त्याच्या अगोदर एक घटना घडली. त्याच्या अगोदर ज्ञानोबाराय ज्यावेळेला ते समाधीत जाण्याकडे बसून निघाले ना त्यावेळेला त्याच्या हातामध्ये एवढं लाकूड होतं. एवढं लाकूड, कोरडं लाकूड होतं. कुठून आलं होतं ते कोरडं लाकूड? एकदा जे ते अंबाजोगाईला आली होती. अंबाजोगाई आपल्या मराठवाड्यावर बीड जिल्ह्यात. त्या अंबाजोगाईला त्यांना एक झाडाचं लाकूड सापडलं. ते वाळलं खणक लाकूड होतं. त्याचा दंडा केला होता. दंडा, ते दंडा नेहमी आपल्या जवळ बाळगायचे. ते समाधीला ज्यावेळेला चालले त्यावेळेला ते दंडा हातामध्ये घेऊन चालले. त्यावेळेला निवृत्तीनाथाचं लक्ष गेलं. ज्ञानोबा तुम्ही समाधीला चाललात, हातामध्ये असेल दंडा कशाला घेतला नाही? ते म्हणले नको का? नाही म्हणजे काय करायचं नाही, हे दंडा ठेवून द्यायचं. त्या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या अलीकडे थोडासा चिखल होता. त्या चिखलामध्ये त्यांनी ते दंडा रोवला आणि ते समाधीमध्ये जाऊन बसले. समाधीतून निवृत्तीनाथ भगवंत बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर इकडे महाराज एकच जयघोष झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानोबारायची समाधी झाली आणि काय महाराज जिकडे तिकडे जास्त हा साधू समाज जास्त पांगल्या गेला. बांधल्या तळ्याचा फुटला से काठ, ओघ 12 वाटा मुरडताची. एखादं धरण फुटाव असा समाज निघाला. लोक शोक विव्हळ झाले आणि असा काही काळ निघून गेला. बराच काळ निघून गेला. 12व्या शतकामध्ये घडलेली घटना
ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. त्या ज्ञानेश्वरीचं पाठांतर लोकांना जसं वाटते तसे लोकांनी पाठ केलं. ती ज्ञानेश्वरी ओव्याचा दस्ताने तोडमोड केली. लोक जसं वाटत तसं आपली ओवी म्हणायची. उलटी सैशी सैशी उलटी, त्याच्यात आपली शब्द धरून नाही म्हणायची. पुढे 200-300 वर्षाचा काळ गेल्याच्या नंतर ज्ञानोबारायलाच वाटलं मी ज्ञानेश्वरी जगाच्या कल्याणाकरता येऊन सांगितली. संस्कृत भाषा कळणं गेली म्हणून. संस्कृत भाषा जगाशी कळीना म्हणून नारायणा दया. आणि त्या भगवंतालाच वाटलं ते ज्ञानेश्वर महाराजच्या रूपानं आलं, मी सांगितलं. पण हे उपयोगाला कोणाच्या येईल झाले. लोकांनी याची सगळी तोडफोड करून टाकून दिली. म्हणून तेच ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांच्या रूपानं जे असणारे ते भानुदास महाराजांच्या कुळामध्ये अवतीर्ण झाले. कुठं अवतीर्ण झाले? ज्या भूमीनं सर्वांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली म्हणून त्या भूमीचं नाव आहे प्रतिष्ठान. मराठी पहिला राजा जर कोणी झाला असेल तर त्या प्रतिष्ठानला झाला. त्यानं प्रतिष्ठा निर्माण करून दिली. त्याचं नाव शालिवाहन. आज आपल्याकडे जे पहिले 9 वर्ष साजरं केलं जाते मराठी 9 वर्ष, ते त्याच्या नावानं होते. शालिवाहन शके म्हणून लिहिल्या जाते. मराठी महिना जे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे महिने जे सुरू झालेत, हे जे तिथ्या सुरू झाल्यात हे त्याच्यामुळे सुरू झाल्यात. विठ्ठल विठ्ठल अशी एकनाथ महाराज ते आले. आल्याच्या नंतर त्या एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये ज्ञानोबा आले. त्या अजान वृक्षाची मुळी माझ्या नरड्याला त्रास द्यायला लागली, ती तू येऊन जास्त ती मुळी काढ. एकनाथ महाराज आळंदीला आले. इकडे तिकडे ज्ञानोबाची समाधी कुठे आहे ते झाडाझुडपातली समाधी शोधून काढली. आणि शोधून काढल्याच्या नंतर ज्ञानोबारायांनी त्यांना एक दिवशी त्या ठिकाणी त्यांनी अनुष्ठान मांडलं. आजही तुम्ही जर आळंदीला कधी जर गेलात, माऊलीच्या मंदिरामध्ये त्या विना मंडपाच्या कीर्तन मंडपाच्या बाजूला उजव्या बाजूला जे असणारे एक पार आहे, पिंपळ पार, त्याला नाथ पार म्हणतात. त्या ठिकाणी नाथ महाराजांना अनुष्ठान केलं आणि ते समाधीचं दार कुठं आहे ते सगळं सांगितलं. ज्ञानोबाराय आतमध्ये गेले तर हे जे मुळ्या जे नरडीला त्रास देत होत्या कशाच्या, ते रोरीला जे दंडा होता ना त्याला पानं फुटले. लोक म्हणू लागले कशाचं झाड? त्या झाड ओळखू ना. कोणतंही झाड ओळखायचं असलं तर पानावून फुलावून ओळखता येते. पण त्याचं काही कुणाला जास्त बोध होईना. कशाचं झाड याची काही जाण नाही बा, म्हणजे काही ओळखूही झालं. आजान म्हणून त्याचं नाव पडलं म्हणून त्याला आजान वृक्ष म्हणतात. आणि त्याची मुळी त्रास द्यायला लागली. त्या मुळीच्या निमित्तानं नाथ महाराज त्या समाधीमध्ये गेले आणि प्रत्यक्ष भेटले ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांनी दर्शन दिलं आणि मूळ ज्ञानेश्वरी त्यांच्या स्वाधीन केली. तिथून ते समाधीच्या बाहेर आले. जसं होतं तसं केलं. आणि नाथांनी त्यावेळेला त्या ज्ञानेश्वरीच्या खाली जी असणारी काही ओव्या लिहिल्या. लोकांनी सांगितलं ये ओवी पाटी जो ओवी करील मराठी, तेने अमृताची ताटी जाण नरोटी ठेविली. जर याच्यानंतर जर कुणी याच्यात कुणी खाडाखोड करील तर हे अमृताचं ताट आहे. आणि या अमृताच्या ताटामध्ये असणारी खाडाखोड केलेली नरोटी आहे, ही विष्ठा आहे, असं होईल. कोणी याला जास्त हात लावायचा. आज जी ज्ञानेश्वरी आपल्याला जी भेटली याचं श्रेय कोणाला जात असेल तर एकनाथ महाराजांना जाते. विठ्ठला विठ्ठला. आता ही ज्ञानेश्वरी प्रत्येकाचं कल्याण करणारी ज्ञानेश्वरी कशी वाचाव, कशी वाचाव. भाव धरून अवत ज्ञानेश्वरी, भाव धरून अवत ज्ञानेश्वरी, भाव धरून अवत ज्ञानेश्वरी, भाव धरून अवत ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी
ज्ञानेश्वरी कृपा करी हरित यावरी. तुम्ही जर अंतकरणातून भावपूर्वक जर ज्ञानेश्वरी वाचली, भाव धरून जर ज्ञानेश्वरी वाचली, भगवान परमात्मा तुमच्यावर कृपा करतो. लोक ज्ञानेश्वरी वाचतात, पण वाचून सुद्धा वाचलं झालीत लोक. काय या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी नाही. या ग्रंथाचं ज्ञानेश्वर महाराजांनी ठेवलेलं जे नाव आहे भावार्थ दीपिका आहे. भावार्थ दीपिका. मग ही भावार्थ दीपिका जर आपल्याला जर कृपा करावं देवानं वाटत असेल, हे कळावं जर वाटत असेल, तर आपल्या अंतःकरणामधला भाव निर्माण झाला पाहिजे, तरच आपल्याला याच्यातला भाव कळेल. विठ्ठल विठ्ठल. बरेच जण जे आहेत ज्ञानेश्वरी वाचतात, तसं एक व्यक्ती तो ज्ञानेश्वरी वाचायचा नाथांच्या काळामध्ये, पण ती ज्ञानेश्वरी त्याला कळायचीच नाही. एके दिवशी नाथांच्या काळाला नाथांना विचारू लागला, महाराज मी ज्ञानेश्वरी वाचतो, पण मला ज्ञानेश्वरी कळणं. विचारल्याच्या नंतर नाथांनी सांगितलं, काही काही गोष्टी विचारल्या तरच सांगावं, न विचारता कधी कोणाला काही गोष्टी सांगू नये. असं एकदा स्टेशनवर बसलो होतो. त्या बाकड्यावर स्टेशनमध्ये जे असतात ती बाकडे असतात ना, कोणती सिमेंटची बाकडी, तर बसल्याच्या नंतर दोन पोरं एकमेकाला बाजूच्या बाकड्यावर बोलू लागले. म्हणजे अरे सातंती किती होतात. एक मुलगा ते दुसऱ्या मुलाला म्हणाला, सातंती किती होत. ते सातंतीन किती होतात म्हणल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, सातंतीन 9 होतात म्हणला. मुलगा दुसरा, तुम्हाला मूर्खा, तुला काय अक्कल आहे का. सातंतीन 9 होतात की, ते म्हणा लागले, सातंतीन 9 होतात की मूर्ख कुठला की. ते त्याचं संभाषण मी ऐकू लागलो, गुपचूप ऐकू लागलो. खरंच सातंतीन 9 होतच नाही. त्यानं म्हणाला, मूर्ख आहे, तुला कळत नाही. मला वाटले याने विचारलेले योग्यच विचारले आणि त्यानं उत्तर दिले ते चूक दिले, बरोबर आहे. मग ते काय म्हणा लागले, त्यानं 9 होतात की. 9 आहे ना, तर मग किती होतात मग सांग, तुला तरी माहित आहे की. त्यानं म्हणला, मला माहित आहे तर तुला विचारलो, मला माहित नाही का. मला माहित आहे म्हणून तर विचार. मग सांग बरं किती होतात. सातंतीन 11 होतात म्हणला. आता त्यानं जे दिलेलं उत्तर मला हसू आलं. ते सातंतीन 11 मोठ्या हुशारीनं म्हणायला लागल्या, सातंतीन किती होतात, मूर्ख कुठला की, तुला अक्कल आहे का म्हणाला. आणि त्यानं सांगितल्याच्या नंतर सातंतीन 11 होतात म्हणाला. म्हणलं हे त्याचा बाप दिसायलाय, म्हणलं हे त्याचा बाप दिसायला. ते मला राहवलं नाही. ते दोघं म्हणून घेऊ लागले. ते म्हणाले 9 होतात, ते म्हणाले 11च होतात. म्हणलं पूर्व भांडून घेऊ नका रे, तुम्ही भांडून घेऊ नका. म्हणजे का, म्हणजे काय झालं, सातंतीन 90 म्हणत, सातंतीन 11 होत नाही, सातंतीन 10 होतात. तुम्हाला कुणी विचारलं म्हणलं, आम्ही काही करूत म्हणलं, आमचा 11 राहो की 9 राहो म्हणला, तुम्हाला विचारलो का. तसं काही गोष्टी विचारल्या तर सांगा, न विचारतात मला कशाला सांगू. त्या साधकांना विचारलं, नाथांना विचारल्याच्या नंतर नाथ महाराज म्हणले, बाबा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता, तुमच्यावर तर कृपा व्हायला पाहिजे भगवंताची. वाचून सुद्धा तुम्हाला जास्त ती ज्ञानेश्वरी कळत नाही, तुमच्यावर भगवंताची कृपा होत नाही, म्हणजे त्या वाचण्यामध्ये कुठला कुठे दोष असला पाहिजे. कशी वाचता तुम्ही. त्यानं सांगितलं, मी रिटायर आहो म्हणला. रिटायर नोकरीला होतो म्हणला, मास्तर रिटायर आहो म्हणला, घरी काही काम नाही, काही नाही म्हणला. सून म्हणला ड्युटीला जाते, पोरगी ड्युटीला जाते, लहान लहान 2-3 लेकरं हातांना, ते सांभाळायचं काम माझ्याकडे. एक मोठा आहे मला थोडं कळतं, त्याला शाळेतून जाऊन घेऊन यावं लागते, त्याला शाळेत नेऊन सोडावं लागते. त्याच्यानंतर त्याच्या पाठीवरचं लहान आहे म्हणला थोडस, आणि एक अगदीच लहान आहे म्हणला, त्याला झोके देत जास्त. अरे आम्हाला दुसरं काय काम राहते. त्याला पाळण्यामध्ये ठेवायचं, त्याला झोके देत जास्त, मस्त वाचन करतो म्हणला.
एकीकडे एक ओवी वाचायची, ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जे जे संविद्या आत्मरूपा, आणि एक झोका द्यायचा. मग पुन्हा जे आहे एक झोका द्यायचा, बाळा जो रे कुलभूषणा दशरथ नंदना बाळा. इकडे झोका चालूच आहे, एक ओवी वाचायला एक झोका द्यायला आहे. देवा तोची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणी निवृत्तीदासू अवधारी जोजी बाळा जो रे कुलभूषण चालूच आहे. एकीकडे जे असणारे हातात ज्ञानेश्वरी, एकीकडे पाळण्याची दोरी. मग भगवंत कृपा करील का? त्याचं लक्ष त्याच्यावर आहे का? मी ज्ञानेश्वरी वाचतो म्हणजे मी ज्ञानेश्वरी वाचत नाही, मी ज्ञानेश्वर महाराजांशी जास्त बोलतो असा अंतःकरणामध्ये जास्त भाव निर्माण झाला पाहिजे आणि ते ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. निश्चित जास्त तुमच्यावर ज्ञानेश्वर महाराज कृपा केल्याशिवाय राहणार नाही. भाव काय असतो तुम्हाला सांगतो. भाव घडलेला प्रसंग सांगतो, काही पुराणातली गोष्ट सांगणार काही ना. मी एकदा असं पंढरपूरला आरवाडी गेलो होतो दर्शनाला पांडुरंगाच्या. आषाढी कार्तिकीला आपण वारीला जातो त्यावेळेला खूप मोठी गर्दी असते, त्या गर्दीमध्ये चांगलं व्यवस्थित दर्शन होत नाही. आरवाडी एखाद्या कोणत्या तरी मधल्या एकादशीला जाऊ म्हणून आम्ही असे गेलो पंढरपूर. गेलो तर काय, त्या नामदेव पायरीपाशी गेल्याच्या नंतर ते दर्शन मंडप पाहिला, 3 मजले भरलेले दिसले. लोक जास्त फिरायलेत वरून. म्हटलं 3 मजले बरेच भरलेली दिसायली, बाबा दर्शनाला काहीतरी नंबर लागणार आता लवकर फिरावं लागते म्हणजे आपल्याला कमीत कमी 3-4 घंटे तरी. असा मी विचार करतो न करतो तेवढ्यामध्ये आमचे एक जवळचे जे असणारे त्या मंदिर समितीमध्ये एक सदस्य होते. त्यांनी जास्त अचानक आले. तुम्ही महाराज केव्हा आलात तुम्ही पंढरपूरला? मी सकाळच्या गाडीला उतरलो, कोल्हापूर गाडीला. झालं का दर्शन? कशात दर्शन होती? मजले जास्त दर्शन मंडपाची भरले दिसतात, 3 मजले. दर्शनाला काही लाग नाही हो म्हणून. ते म्हणलं आमच्यासारखी ज्या या समितीमध्ये असताना तुम्हाला दर्शनाला काय वेळ लागणार आहे? चला. त्याला हाताला धरलं आणि नामदेव पायरीपासून डायरेक्ट तिथून जास्त ऑफिसमध्ये घेऊन जातो. म्हणजे माझ्यासोबत काही माणसात 4-2 जण येऊ द्या म्हणजे तुमच्या समोर. आम्ही 4-2 जण जे असते त्याच्या मागं गेलो. त्याने आम्हाला ऑफिसमध्ये घेऊन बसवलं आतमध्ये. तिथल्या चपराशाला हाक मारली, आवाज दिला. ते चाबीचा जुडगा आणायला सांगितलं. चाबीचा जुडगा काढला. ते चपराशी पुढी, त्याच्या मागे जायचे आमचे दळगे साहेब. दळगे साहेबाच्या मागे मी, माझ्या मागून आमच्या सोबतची 2-4 माणसं. ते डायरेक्ट जास्त तिथलं कुलूप काढलं आणि ते कुलूप काढून आम्हाला जे सोडलं ते डायरेक्ट तिथं ते गरुड खांब आहे, त्या गरुड खांबापाशी सोडले की मला. ते सोडल्याच्या नंतर तिकडून ते दर्शन मंडपामधून जे असणारी ती बारी, दर्शनाची बारी, ती वरी भेताडावून त्या कानोपात्रेपासून अशी मंदिरामध्ये त्या गरुड खांबापाशी आली. ते तिकडून जे असतात ती बेजार होऊन 4-5 घंटे बारीला उभं राहिलेली माणसं. आम्ही उपडसून मधात त्या दरवाजात तिथून मधात आम्हाला सोडलं. ते आम्हाला मधात घुसू देतील का? ते म्हणले तुम्ही इथून उपडसून मधात घुसले म्हणजे आम्ही किती लांबून आलो, आमच्या मागं व्हा. म्हणून काय हरकत नाही, तुम्ही व्हा पुढे, तुमच्या मागं होतो. मग थोडं दबकत त्याच्यामध्ये आम्ही मिसळल्याच्या नंतर जसा जसा माणूस पांडुरंगाच्या जवळ जातो तसं सावध होऊन जातो. आमच्या पुढचे माणसं त्याला विचारलं कुठले तुम्ही? ते म्हणजे आम्ही नागपूरकडचे, तिकडचे नागपूरकडचे. किती जण आहात? म्हणजे गाडी करून चला, आमचे 7-8-10 माणसं आहेत म्हणजे. पण ठीक आहे. माझ्या पुढे जे बोलणारा माणूस होता त्याच्या पुढे एक माणूस होता. पांडुरंगाच्या जवळ गेले की तिथे एक माणूस ठेवलेला आहे. तिथं ते गेलं, त्याला पायावर डोकं ठेवते की त्याच्या कमराला धरली की असं फेकते, कमराला धरली की बाजूला काढते. ते तर मला त्या वाटते ते झोपत आहे असं करीत असत. त्याला त्याचा धंदाच आहे, दिवसभरामध्ये ड्युटीच आहे त्याची. ते तिथं समोर तो त्या आमच्या पुढचा जो माणूस होता, त्याच्या पुढचा जो माणूस होता तो पांडुरंगाच्या जवळ गेला. जवळ गेल्याच्या नंतर त्याच्या पायाला त्यानं हात लावू दिला नाही, डोकंही ठेवू दिलं नाही की तिथं त्याला कंबरला धरलं की बाजूला ढकलून दिलं. त्याला
त्या आमच्या पुढचा जे होता ते कस तरी त्यानं दर्शन घेतलं आम्ही लई चालू माणसं. ती 100ची नोट काढून अशी बोली दिसती त्या असं काढली त्याच्या पुढी काढल्याच्यानंतर ते म्हणली हे 100 टाकते काही हिंदीचा राग जवळ गेल्याच्यानंतर ते म्हणली सावकाश होऊ द्या त्या हळू जसं दर्शन घेतलं त्याच्यातली 10ची काढली त्याच्या बाजूला. विरोधाचा गोष्ट सोडून द्या भाग. दर्शन घेतलं दर्शन घेऊन असं बाजूला आलो पाहतो तर काय प्रत्येक माणसं तिकडून पांडुरंगाचं दर्शन घेतल्याच्या नंतर त्या रंगशिळीच्या जवळ तिथं कान धरून उड्या लोक मारतात त्या गरुड खांबापाशी तिथं आलो पाहिलं तर काय त्या माणसाला दर्शनही घेऊ दिलं नाही त्याचं डोकंही ठेवू दिलं नाही त्याला हातही सुद्धा पांडुरंगाच्या पायाला लावू दिला नाही. तो माणूस पाहिला तर चक्क दोन्ही डोळ्यांना आंधळा होता त्याला दिसलंच नव्हतं तोपर्यंत. त्याला पाहिल्याच्या नंतर त्याला मी विचारलं बसल्याच्या नंतर का हो तुम्ही एवढं बेजार होऊन 4 घंट्यापासून तुम्ही बारीला उभा राहिलात इथपर्यंत आला इथं आल्याच्या नंतर तुम्हाला जास्त पांडुरंग दिसलाय नाही डोळ्यालाही दिसला नाही ते मला देवानं डोळे दिले नाही तर त्याला मी कसं पाहू महाराज म्हणला. तर तुम्हाला हातही लावू दिलं नाही पांडुरंगाच्या पायाला तुम्ही तर डोकंही ठेवू दिलं नाही तुम्हाला पायाला स्पर्शही करू दिलं नाही तुम्हाला बाजूला केलं तुम्हाला काय फायदा झाला. त्याच्यापेक्षा तुम्ही नामदेव पाहिला बसून तिथे विठ्ठल म्हणले असतं बरं झालं असं तुमची बेजारी तर झाली नसती पायाची. 4 घंटे तुम्ही जास्त तिथं बारीला उभा राहिला तिथपर्यंत आला. महाराज म्हणला मला त्याचं काही वाटत नाही म्हणलं. काही कसं नाही तुमची बेजारी झाली नाही का म्हणून काय लाभ झाला तुमच्या जीवनात. लाभ भरपूर झाला महाराज म्हणला. त्याला मी पाहिला असतं म्हणला भगवंताला पण त्यानं मला डोळे दिले नाही. मला डोकं नाही ठेवता आलं तरी हरकत नाही मला पायाला त्याच्या हात नाही लागला तरी हरकत नाही. मी पांडुरंगाच्या पुढे गेलो की नाही सांगा मला पुढे जाऊन काय लाभ आहे तुम्हाला. मी पाहू शकलो नाही म्हणला पण त्या पांडुरंगानं मला बघला असेल की नाही त्या पांडुरंगानं मला बघला असेल की नाही. मी त्याला नाही जरी बघू शकलो त्याला नाही स्पर्श जरी केली त्याच्या पुढे आलो म्हणला मी एवढ्या परेशानीमध्ये त्यानं माझ्याकडे बघला असेल की नाही म्हणलं. त्याला तर डोळे हात आणलो आणि खरंच महाराज याला अंतःकरणातला भाव म्हणतात. भाव असा जर ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव असेल त्याच्या करता देव आहे बाकीच्या करता देव नाही. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरी वाचायची तर कशी वाचायची. मी ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष माझ्या बरोबर बोलतात असा भाव ठेवून जास्त तुम्ही जर ज्ञानेश्वरी जर वाचली कृपा करी हारी दयावरी कृपा करी हारी दयावरी कृपा करी हारी दयावरी कृपा करी हारी ओ भावधरे निरावाची ज्ञानेश्वरी भावधरे निरावाची ज्ञानेश्वरी संवाद कोणाचा भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद. प्रश्न कुठून निर्माण होतो अंतःकरणामध्ये महाराज. काही जास्त प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर त्याची उत्तर सुद्धा जास्त तयार होतात. प्रश्न मात्र माणसाच्या अंतःकरणात निर्माण व्हावं. काही माणसाला जास्त प्रश्न काय विचारावं हेच कळत नाही. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये महाराज प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नाचे सगळे उत्तर भगवंताने निराकरण केले देऊन
उत्तर देऊन संवाद घडलाय. संवाद एक व्यक्ती एका व्यक्तीला बोलतो त्यावेळेला संवाद होतो. अनेक जण अनेकांना ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला संवाद होत नाही, त्यावेळेला वाद होतो. किंवा एक व्यक्ती अनेकांना बोलतो त्यावेळेलाही संवाद होतो. आता मी एकटा बोलायलो माईकवरती कीर्तन करतोय, आपण शांत चित्तानं ऐकतात म्हणजे आपला संवाद घडतो. या संवादामधून काही निष्पन्न होते. ज्याच्यामध्ये जास्त निष्पन्न होण्यासारखी गोष्ट असते त्याला संवाद म्हणतात. निष्फळ असते ज्याच्यात काही निर्माण होत नाही त्याला वाद म्हणतात. महाभारतामध्ये 100 कौरव आणि 5 पांडव संवाद झाला का? संवाद नाही झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने शिष्टाई मांडली, बोलणी केली. या पांडवाला अर्ध्या राज्याचे वाटेकरी 5 जण आहात आणि अर्ध्या राज्याचे वाटेकरी 100 जण आहात तुम्ही. अर्धे हिस्सा जर केला तर. आणि त्यावेळेला दुर्योधन म्हणा लागला अर्धा राज्य तर सोडून द्या, काही देणार नाही. काही कसं देणार नाही, तुम्हाला द्यावाच लागल्या 5 जणाला. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं याला कमीत कमी 5 गावची जहागिरी देऊन टाका, 5 गाव द्या. आणि त्यावेळेला दुर्योधन म्हणतो 5 गावात तर काय सुईच्या टोकावर बसल एवढी सुद्धा भूमी यायला मी देणार नाही. परिणाम काय झाला? परिणाम महाराज तिथं वाद झाला. महाभारताचं युद्ध झालं. महाभारताची भीषण हानी झाली. कित्येक माता भगिनी असणारी विधवा झाल्या, कित्येकाचे कुंकू हरवलं, कित्येक जण धारातीर्थी पडले, पैसा संपला, संपत्तीचा नाश झाला आणि असं भीषण युद्ध झालं. या भारतभूमीवर 2 युद्ध झाली, एक कलिंगचं युद्ध आणि एक महाभारताचं युद्ध. पण महाभारताचं युद्ध हे धर्मयुद्ध होतं. धर्मयुद्ध. संवाद नाही घडला, वाद घडला. पण कुरुक्षेत्रावरती भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद घडला, ज्याच्यात काही निष्पन्न होते. एका मिनिटा मी जास्त दृष्टांत सांगतो. विठ्ठल रेल्वेनं प्रवास करण्याकरता बरेच लोक जातात आणि जागा भेटावं असं वाटते. गाडी आल्याबरोबर एकच जास्त प्लॅटफॉर्मवर निघाला. गाडी आली. प्रत्येक जणाला असं वाटते गाडीत आपल्याला जागा मिळाली पाहिजे. गाडी उभी राहिल्याबरोबर मन कोणीतरी कधी दस्ती टाकते, कोणी पेपर टाकते, कोणी पिशवी टाकते, जागा पकडते. जागा पकडल्या अशा त्या गाडीमध्ये लोक जास्त वरून चढल्याच्या नंतर त्या गाडीमध्ये खिडकीला जागा विशेष मिळावं वाटते. बऱ्याच खिडकीला योगायोगाने समोरच्या खिडकीला एका बाईला जागा भेटली. तिच्या अपोजिट साईडच्या एका खिडकीला सुद्धा एका बाईला जागा भेटली. थोड्या वेळाने गाडीने शिट्टी दिली, गाडी निघाली. गाडी निघाल्याच्या नंतर ती बाजूची बाई जी होती समोर बसलेली त्या बाईनं ते गाडीचा त्या खिडकीचा काच वरी करू लागली. त्यावेळेला त्या समोरच्या बाईचं तिच्या लक्ष गेलं. ए मावशी काय करू लागली? ते म्हणली गरमी व्हायली ना बाई, गरमी व्हायली. कशी घामाची लोट चालली. मी वारही येते, गाडी सुटली. हे जे इथे वरी जास्त करते, खिडकीचा काच वरी करते. तिने म्हणजे अजिबात करू नको, मला सर्दी झाली. म्हणजे तू जर काच वरी केला याचा तर मला सर्दी जास्त होती. ते बाई म्हणते किती गरमी व्हायला लागली मावशी, वर करू दे काच याचा खिडकीचा. ते बाई म्हणजे अजिबात हात लावायचा नाही. ते खिडकी उघडू पाहते, ते उघडायची नाही. त्या दोघीची भांडण लागली आणि याचं पर्यवसान हातघाईवर आलं. त्या बापाची गाडी होय का? ते म्हणजे मी काही फुकट बसली का? मी काही तिकीट काढलं नाही का? आणि याची भांडण ज्या वेळेला लागली तर हे सोंग पाहण्याकरता सगळे डब्यातले लोक तिथं काय चाललंय म्हणून जास्त पाहण्याकरता आली. पाहण्याकरता एवढ्यामध्ये एक पोलीसवाला कुठं चाललं होतं विचारत प्रवासात. का भांडून घेतावं म्हणून यायचे ते मध्ये जास्त त्यानं तोंड काढलं. त्यावेळेला वरी एक झोपायचं असते त्या रेल्वेमध्ये. त्याच्यावर एक तर झोपून लांबून आला होता आणि ते भांडण द्यायचं पाहत होता. ते इतक्या वेळ गपचूप भांडण पाहणारा तो म्हणायला लागला, ओ साहेब याच्या भांडणामध्ये तुम्ही कशाला पडले?
काय कशाला? अहो अख्खा डब्बा गोळा केला, याने भांडण करून घ्यायला लागले. याचं भांडण सोडण्याकरता आलो मी, पण भांडण कशाहून लागलं? कशाहून लागलं? ते म्हणले साहेब, ते बाई म्हणायला लागली गरमी व्हायली म्हणून ही खिडकी उघडते. ते बाई म्हणली साहेब मी ही खिडकी उघडू देणार नाही, मला सर्दी झाली, खिडकी उघडली तर माझी सर्दी जास्त होईल. ते खिडकी उघडण्याहून न उघडण्याहून भांडण लागली. बस ते म्हणलं साहेब खिडकीहून लागली ना भांडण, मग तुम्ही खिडकी पाहिली का? खिडकी नाही कडा म्हणा, जरा जवळ जाऊन बघा. जवळ जाऊन पाहतात तर काही नुसती लाकडाची चौकटच होती, त्याला काचच नव्हता. आता त्याला उघडं ठेवलं काय बंद ठेवलं, काही फरक पडण्यासारखी गोष्ट आहे का? काही फरक. ज्याच्यात काही निष्पन्न होत नाही त्याला वाद म्हणायचं, ज्याच्यात काही निष्पन्न होणारी गोष्ट आहे त्याला संवाद म्हणायचं. विठ्ठल जगाचं कल्याण ज्यामध्ये असे प्रश्न निर्माण झाले, प्रश्न, आणि ते स्वतः जे असले त्याचं निराकरण भगवंताने केलं. आपण जर भाव धरून जर ज्ञानेश्वरी, जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते गीतेमध्ये आहे, जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहे, पण ज्ञानेश्वरीमध्ये जे विशेष आहे ते गीतेत नाही. लक्षपूर्वक आहे का? जे गीतेमध्ये आहे ते जसच्या तसं ते ज्ञानेश्वरीत आहे, पण ज्ञानेश्वरीमध्ये असलेल्या काही गोष्टी ते गीतेत नाही. गीतेमध्ये फक्त ते तिथे संवाद किती आहेत? 2 संवाद आहेत. सुरुवात आहे धृतराष्ट्र आणि संजय. धृतराष्ट्र आणि संजय हे दोघं राजवाड्यामध्ये बसले. आंधळा धृतराष्ट्र विचारतो संजयाला, माझे पुत्र पंडुराजाचे पुत्र सध्या रणांगणावर काय करतात सांग. त्यावेळेला संजयानं सांगितलं. ह्या दोघांचा संवाद आहे. आणि कोणता संवाद सांगतो तो संजय? अर्जुन जे विचारायला लागला, भगवान श्रीकृष्ण त्याला उत्तर द्यायला लागले, ते सांगायला लागला. असे तिथे 2च संवाद आहेत. पण ज्ञानेश्वरीमध्ये 3 संवाद आहेत. 3 संवाद कोणाचे? एक ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ महाराज यांचा संवाद वेगळा आहे. ते ज्यासाठी गीतेत नाही. ज्ञानेश्वरीच्या रूपानं काय दिलं ज्ञानोबारायांनी? ज्ञानेश्वरीचं नाव ज्ञानोबारायांनी ठेवलं भावार्थ दीपिका. लोक म्हणायला लागले ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी याच्यात ईश्वरी ज्ञान आहे आणि प्रत्यक्ष जास्तारी त्या ईश्वरानं जास्तारी जगताच्या कल्याणाकरता दिली म्हणून ज्ञानेश्वरी. ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना महेश्वरी. जनाबाईंनी नाव दिलं ज्ञानेश्वरी. पण विशेष त्याच्यात नाव ज्ञानोबारांना दुसरं एक नाव दिलं धर्मसंकीर्तन. हे काय? ज्ञानेश्वरी म्हणजे धर्मसंकीर्तन आहे. धर्मसंकीर्तन कोणाच्या पुढे धर्मसंकीर्तन केलंय? सामान्याच्या पुढे नाही. प्रत्यक्ष भगवान शंकर समोर बसलेत निवृत्तीनाथाच्या रूपाने. आणि ते भगवान शंकर कोण आहेत? ते निवृत्तीनाथ कोण आहेत? धर्मज्ञ आहेत. धर्मज्ञाच्या पुढे केलेलं धर्मसंकीर्तन म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. किंबहुना तुमचे केले हे धर्मकीर्तन सिद्धी मेले, हेत माझे जे उरले पायक पण विठ्ठल विठ्ठल. महाराज भाव धरून वाचल्याच्या नंतर भगवान कृपा करतो. म्हणजे त्याला यासारी भीती कोणत्याच प्रकारची आता आयुष्यात राहणार नाही ना. प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाला भीती आहे. कशाची? काळाची भीती नाही असा माणूस नाही. असं एक गाव तुम्हाला पाहायला भेटणार की त्या गावामध्ये मसनवटा नाही म्हणून. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. मरावं लागणार. प्रत्येकाच्या गावामध्ये असणारे 2-3 वट्टे असतात. 2-3 वट्टे. 3 वट्टे कोणती कोणती? घर गावामध्ये घर असल्यामुळं घराला उंबरवट्टा असतो. वट्टा मला सांगतो उंबरवट्टा. गावामध्ये रिकाम टोकडे माणसं बसून तिथे चर्चा करतात त्याला कुचरवट्टा म्हणतात. आणि माणूस मेल्याच्या नंतर जिथं जाळतात त्याला मसनवट्टा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. महाराज
इथं जिवंत राहण्याकरता कोणी आला नाही. 9वी मर गई, 10वी मर गई, मर गए 788 33 कोटी देवता मर गए, पड़े काल की फाशी. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी, जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 3 लोक पर छत्र विराजे, लोटा कुंज बिहारी. कहत कबीरा सोपी मर गए, रहत कोण बिचारी. उपदेते नासे आणि नासे ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र दैशे परिभ्रमे का. देहाची गावा आलिया, जन्म मृत्यू किया सोहळिया. नाम नोकी नाही धनंजयाजिया परी. प्रत्येकाला मरावं लागणार आहे, पण काळाचं भय नाही असं जगामध्ये माणूस नाही कोणी. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या ज्ञानेश्वरीचा ज्यानं ध्यान घेतला ना, ते ज्ञानेश्वरी ज्याने भावधर्म वाचले ना, त्याला काळाचं भय अजिबात राहणार नाही. भय कळी काळाचे नाही कया भय कळी काळाचे. नाही कया भय कळी काळाचे. नाही कया भय कळी काळाचे. सगळं संपून जाईल. काळ प्रत्येकालाच खाणार आहे. प्रत्येकाचा काळ खातोय. प्रत्येकाचं काय आयुष्य खातो. आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येकाच्या पाठीमागे काळ लागलाय. मग त्या काळाचं भय जर संपवायचं असेल तर त्याला एक पर्याय, काळाचं भय संपविण्यासाठी आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली. कशी वाचायची त्यांनी सांगितलं. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, एवढं ध्यानात ठेवा. कीर्तनामध्ये काही नाही, ज्ञानेश्वरी वाचा आणि ते भाव धरून वाचा. काळाचं भय कसं राहणार नाही. दृष्टांत सांगतो. एक वारकरी, ते वारकऱ्याची जात जी असते, महिनेवारी वारकरी असतात, ते वारकरी धट लोक असतात. त्याची काही ठराविक घर, ते बरोबर महिन्याची वारी ते झेंडा घेतात. ते रस्त्यामध्ये असणारी काही रुपये 2 रुपये मागे दुकानाच्या पुढे हिंडतात, ते वारकरी नसतात. महिन्याची वारी करणारे वारकरी, जे भगवंताच्या पुढे जास्त मागणं आपण रोज मागणे ते तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संताशी निर्वी हेची मध्ये आणि असा मागणारा आमचा वारकरी. लोकांच्या पुढे हात पसरणारा वारकरी नसतो ही झेंडा घेऊन हरी विठ्ठल म्हणून. असं नाही ते वारकरी. असे महिन्याचे वारकरी, महिन्याची वारी करणारे, त्याची ठराविक काही घरं असतात. त्या घरी जास्त पांडुरंगाचा प्रसाद बुक्का काही त्याला नेऊन देतात. ठराविक काही घर असतात, त्या घराला जाऊन भेट देतात. तिकडून पंढरपुरावर आले की देवीला प्रसाद देतात. जाताना म्हणतात आम्ही पंढरपूरला चाललो, ते दुसऱ्याला सांगणार कोणाला, फक्त त्याचे ठराविक जे घर असतात वारकऱ्याची त्याच घरी जातात. असाच एक वारकरी गावातल्या एका घराच्या पुढे गेला आणि घराच्या पुढे गेल्याच्या नंतर तिसरा आवाज दिला, पाटील आहात का घरात. ते असा आवाज दिल्याबरोबर त्याच्या घरी मोठं कुत्र होतं. ते कुत्र पळतच आलं. तर काही लोकांच्या घरी लई मोठे मोठे कुत्रे असतात. ते कुत्र पळतच आलं आवाजानं कुत्र भोकायला लागलं. आलं की जास्त त्या वारकऱ्याच्या छाताला त्यानं पंजी लावली. त्यानं म्हणला, पाटील पाटील तुमचं कुत्र जातात, कुत्र्याला सांभाळा, कुत्रा सांभाळा. कुत्रा अंगावर येत नाही. ते पाटील वाटलं कोणतरी आहे, माणूस आलाय आपल्याकडं, कुत्र आपलं जे सुटले. तिथून पाटील मधून म्हणायला लागलेत, मोत्या मोत्या येऊ, मोत्या मोत्या येऊ. मालकाचा आवाज ऐकल्याबरोबर ते छाताला लावलेली जी पंजी होती त्या कुत्र्यानं ते निमूटपणे त्यानं खाली ठेवून खाली मान घालून कुत्रे येऊन आपल्या बैठकीमध्ये येऊन जास्त पडले. पाटलानं वारकऱ्याला हाताला धरून जास्त वाड्यात आणले. पाय धुण्याकरता पाणी दिलं. वसरीवर महाराज त्यांना बसण्याकरता घुंगडी टाकली, पाठ टाकला. त्याला बसण्याकरता जागा दिली. वारकरी महाराज पंढरपूरला चाललात नाही, पंढरपूर आलो तुम्हाला प्रसाद देण्याकरता.
त्यांनी ताट दिलं, ताटामध्ये पंढरपूरला प्रसाद टाकत ठेवला, गोपीचंदन बुक्का काय जे असं ते ठेवला. ते म्हणले वारकरी महाराज चहा पिसाल, पण सकाळची वेळ आहे न्याहारीची, तुम्ही आलात न्याहारी करता का? ते म्हणले हो काय हरकत नाही. दोघा जणांनी मिळून मस्तपैकी न्याहारी केली. आणि वारकरी महाराज म्हणले आता हात धुतला आणि म्हणले आता चलतो, म्हणून त्यांनी नमस्कार करून त्या अंगणातून महाराज ज्या त्या बैठकीच्या तिथपर्यंत आले. जिथं जोडा सोडला होता वारकऱ्यानं, त्याच्यातल्या एका जोड्यावरती कुत्र जास्त तरी झोपलं होतं. एका जोड्यावरती कुत्र झोपलं होतं. एक जोडा पायात घेतला आणि दुसरा जोडा पाहतात तर त्या कुत्र्याच्या अंगाखाली गेलेला होता. त्यावेळेला जास्त तरी त्यानं काय केलं, हळूच ते जास्त तरी जोडा काढला, पण त्यानं कोणी सुद्धा केलं नाही, फिरून सुद्धा असं पाहिलं नाही त्या कुत्र्यानं. का त्या कुत्र्याला माहित झालंय की आपल्या मालकच आहे, कोणीतरी जवळच आहे, आपल्या कोणीतरी जवळच आहे. याला ज्या तरी आपण काही भोकायचं नाही, याला चावायचं नाही. साधं कुत्र जर मालकाच्या अंकित राहत असेल, मी विचारतो तुम्हाला, काळ काय करीत असेल? काळ सुद्धा काहीच करत नाही. ते काळ त्या कुत्र्यासारखाच काळ आहे. एरवी महाराज ते काळ एरीत कधी कोणाचा ग्रास घेईल सांगता येणार नाही. पण आपण जर त्याची जर झालो, ज्ञानेश्वरी जर आपण जर वाचली तर त्याला जास्त कळी काळाचं भय राहणार नाही. भय कळी काळाची नाही दया. मग एक काम करावं लागेल, ते आमच्या अंतःकरणामध्ये भाव कसा तयार होईल, भाव कसा तयार. जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये संशय नावाची गोष्ट आहे तोपर्यंत तो भाव निर्माण होणार नाही. तुम्ही संशय सोडून टाका, तुमच्या अंतःकरणामध्ये भाव आपोआप तयार होतो. ही गोष्ट अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नाचरायचं. एका जनाधारी संशय सांगोनी, एका जनाधारी संशय सांगोनी, एका जनाधारी संशय सांगोनी, एका जनाधारी
जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेशी. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये संशय आहे तोपर्यंत अंतःकरणात भाव उत्पन्न होणार नाही. संशय काढून टाका. संशयासारखं जास्त पाप कोणतं नाही दुसरं. संशयावनी थोर अनिक पाप नाही गोर. अंतःकरणामध्ये पाप तुमच्या शिरले. पाप जोपर्यंत जास्त आपण पापात्म्य आहोत संशय आहे म्हणजे ते काढून टाका. काढून टाकल्याच्या नंतर शुद्ध होते. अंतःकरणात भाव ऑटोमॅटिक तयार होतो. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये संशय निर्माण होणार नाही ही सामान्य गोष्ट आहे. मोठ्या मोठ्या अंतःकरणामध्ये संशय निर्माण होतात. आणि संशय निर्माण जर झाला तर संसारामध्ये अनेक जणांचे संशय सुटतात. कशामुळे? संशयामुळे. बाईच्या अंतःकरणामध्ये नवऱ्याच्या विषयी संशय निर्माण झाला, संसार तुटला. नवऱ्याच्या अंतःकरणामध्ये पत्नीच्या विषयी निर्माण झाला संशय, संसार तुटला. संशयातून जास्त भांडणं लागतात. परमार्थामध्ये जास्त जे संशय जर निघून जर गेला तर अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरणात भाव निर्माण होतो. नाथांनी सांगितलं तुमच्या अंतःकरणातला संशय काढून टाका. परमार्थिक माणूस झाला म्हणजे काही त्याला संशय येत नाही अशातली गोष्ट नाही. एक नाथाच्या काळामध्ये गोष्ट घडलेली आहे. अंबेजोगाईला 2 महात्मे झाले. ज्ञानोबराईच्या अगोदर एक महात्मा झाला त्याचं नाव मुकुंदराज. आणि नाथाच्या समकालीन एक महात्मा झाला त्याचं नाव दासोपंत. दासोपंत अधिकाराने काही कमी नव्हते. दत्तात्रेयाचे भक्त होते. प्रत्यक्ष दत्तात्रेय महाराज त्यांच्याबरोबर महाराज सोंगट्या खेळण्याकरता यायचे. काय अधिकार होता त्यांचा? भगवान दत्तात्रेय त्याच्याबरोबर महाराज खेळ करण्याकरता यायचे. सामान्य माणूस नव्हता. पण त्यांच्या अंतःकरणात संशय होता. त्यांनी एक गीतेची टीका लिहिली.
1,20,000 संख्या गीतेची. गीतार्णव नावाचा ग्रंथ लिहिला. आजही तो जास्त छापलेला नाही, जसच्या तसा आहे. तुम्ही कधी जर अंबाजोगाईला जर गेला दासोपंताच्या मठामध्ये ते ग्रंथ तशाला तसा आहे. मी पाहिला स्वतः. दासोपंताची पासोडी म्हणून प्रसिद्ध आहे. ते बांधून ठेवलेलं बाळ आहे, एवढं मोठं बाळ आहे. 1,20,000 संख्या हातात लिहिलेलं, छापल्या गेलं नाही. अंतःकरणात संशय. ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्याच किती लिहिल्या? 9,000 ओव्या. 9,000. मी 1,00,000 लिहिल्या. मनामध्ये असेल त्याचा अहंकार आणि त्या ज्ञानेश्वरीच्या विषयी असणारा संशय. एकनाथ महाराजांना ही गोष्ट कळाली. मोठे माणसं बोलून दाखवित नाहीत, पण जवळ बोलावून जास्त त्याचा संशय निवृत्त करतात. नाथांनी त्यांना त्यांच्या इथं पैठणला बोलवलं. पैठणला नाथषष्ठीचा उत्सव नाथ महाराज बऱ्याच वर्षापासून करत होते. त्याचं कारण असं आहे, नाथषष्ठी हे जे उत्सव एकनाथ महाराजांनी देह ठेवला म्हणूनच नाथषष्ठी होते असं नाही. फाल्गुनवती षष्ठी या तिथीच्या दिवशी नाथषष्ठी पैठणला यात्रा भरते. ते उत्सव नाथच करीत होते प्रत्यक्ष. त्याचं कारण असं आहे, भानुदास महाराजांची पुण्यतिथी फाल्गुनवती षष्ठीच्या दिवशी. एकनाथ महाराजांच्या वडिलांनी देह ठेवला फाल्गुनवती षष्ठीच्या दिवशी. एकनाथ महाराजांचा जन्म झालाय फाल्गुनवती षष्ठीच्या दिवशी. एकनाथ महाराजांना गुरुदर्शन म्हणजे गुरुचा अनुग्रह प्राप्त झाला फाल्गुनवती षष्ठीच्या दिवशी. दत्तदर्शन घडलं फाल्गुनवती षष्ठीच्या दिवशी. आणि नाथरायांनी देह ठेवला फाल्गुनवती षष्ठीच्या दिवशी. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये ते एक तिथी अत्यंत महत्वाची. एका तिथीला कितीतरी घटना घडल्या. तशा काही लोकांच्या जीवनामध्ये घडतात. आमच्या हदगाव तालुक्यामध्ये एक साधू होऊन गेला. ते येळगावच्या तुकाराम महाराजांचे शिष्य होते. नंदी महाराज लिंगायत वाणी होते. नंदी महाराजांचा जन्म त्या पौष वद्य पंचमीला झाला. त्यांच्या मुलांचे मृत्यू त्याच एकाच तिथीला झाले. त्यांच्या वडिलाचा मृत्यू त्याच तिथीला झाला. नंदी महाराजांनी देह त्याच तिथीला ठेवला. असं काही जणांच्या याच्यामध्ये जीवनामध्ये काही काही गोष्टी योगायोग घडतात, संयोग घडते. नाथाच्या बाबतीमध्ये ते नाथषष्ठीचा उत्सव नाथ असतानाच करत होते एकनाथ महाराज. त्यांच्या उत्सवाकरता दासोपंतांना त्यांनी आमंत्रण दिलं. दासोपंत कीर्तन करायचे आणि प्रवचन नाथाचं व्हायचं. नाथांच्या प्रवचनाला, ज्ञानेश्वरी प्रवचनाला दासोपंत समोर आसन टाकून बसायचे. नाथाचं प्रवचन दररोज एकाच ओवीवर ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या या ओवीवर, सुरुवातीच्या ओवीवर चिंतन चालू आहे. आज मांडलेलं चिंतन उद्या नाही, उद्याचं परवा नाही, परवाचं तेरवा नाही. 7 दिवस संपून गेले नित्य. ओम नमोची आद्यात चाललंय. पुढे वेद प्रतिपाद्या नाही, काही नाही. 7 दिवस संपले. दासोपंतांना वाटलं की नाथाचं प्रवचन 7 दिवस संपले, मला गोडी लागली. आतापर्यंतची बडदास्त 7 दिवसाच्या सत्याची त्यांनी केली माझी व्यवस्था. आता मी स्वतः होऊन जास्त नाथाचं प्रवचन ऐकण्याकरता 4 महिने राहतो आणि मी स्वतः जास्त माझी व्यवस्था करून मी नाथाचं प्रवचन ऐकतो. दररोज नाथाच्या प्रवचनाला पुढे येऊन दासोपंतांनी बसावं. 4 महिने ओम नमो जी आद्या, ओम नमो जी आद्या, नित्यनूतन चिंतन राहायचं पुढे नाथाचं. 4 महिने झाले. ते पुढचं वेद प्रतिपाद्या जे जे स्वसवेद्यान आत्मरूपात देवाचं याचं बाजूलाच राहिले ज्ञानेश्वरी. ओम नमोची आद्याच पुढे जाईना. एके दिवशी 4 महिने झाले. त्यानंतर दासोपंतांनी विचारलं नाथांना, महाराज तुमच्या प्रवचनामध्ये आनंद वाटतो, काय ज्ञानेश्वरी सांगता तुम्ही? ओम नमोजी आद्या 4 महिने झाली तरी ओम नमोजी आद्या. ही ओम नमोजी आद्याच्या पुढे जास्त ओवी कधी संपायची? नाथांनी त्यांना उत्तर दिलं दासोपंतांना, दासोपंत महाराज ऐकिता तुमच्यासारखे दासोपंत संपून जातील आणि सांगता सांगता अशी कितीतरी नाथ संपून जातील, पण ज्ञानोबारीची ओवी संपणार नाही. एवढं चिंतन जर कशात असेल, एवढं ताकद कशात असेल, त्या ओवीमध्ये आहे, ज्ञानेश्वरीमध्ये. महाराज जीवनाचं सार आहे. प्रत्येकाच्या जीवनाची व्यथा आहे. ती व्यथा कमी करायची असेल ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी वाचा. तुम्ही वाचली नसेल तर ज्ञानेश्वरी आणा,
पण ज्ञानेश्वरीचं पारायण करा. एक दिवस तुमच्यावर भगवंत कृपा करतो. तुम्हाला काळाचं भय राहणार नाही. तुमच्या जीवनातल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर जे भेटतील ते फक्त ज्ञानेश्वरीमध्ये भेटतील. बाकी दुसरीकडे तुम्हाला कोणी सांगणार नाही. असा ग्रंथ नाथांनी सांगितलं. भाव धरून यावाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सोमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनीशी त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. तुमच्या इथं तुमच्या सप्ताह कमिटीच्या वतीनं गावकरी मंडळीनं पाहुणेनं सगळ्यांनी मिळून जास्तरी बोलवलं आणि तुमच्या पुढे जास्तरी काही नाथांची जास्तरी वाङ्मय सेवा तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. योग्य का अयोग्य मला माहित नाही. करविली तैशी केली कटकट आणि वाकडे का नीट देवजानी मला माहित नाही. या गादीवर उभं राहिल्याच्या नंतर मला असं वाटलंय माझ्याकडे फरमाईश, मी शब्द वापरला फरमाईश. त्यांनी फरमाईश केली की हे सांगा. मग त्या अभंगाचं सार काही असेल त्या बघाय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य मचिंद्र आणि बोध गुरु शाशिकेला गुरु शेवळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. सार काही असेल या सगळ्या ज्या उपदेशाचं सार ज्ञानेश्वरी आहे. ही ईश्वरी ज्ञान आहे. बाकी जास्त ईश्वर नाही. म्हणून त्या खाली लिहिलंय ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो फराने सगळे योगो नाम भक्ती योगो नाम सांख्य योगो नाम. हे सगळ्या गोष्टी ही ईश्वरी ज्ञान आहे. आणि हे ज्ञान मराठी भाषेत आहे. काही अवघड गोष्ट नाही. छप्पड भाषा आता आपल्या तुझ्यासारखी अशी छप्पड बघितली माणसं म्हणतो की तशा आपल्या जास्त प्रांतामध्ये जास्त शब्द जास्त बदल असतात. अशा छप्पड भाषा आहे. अशा छप्पड भाषेचा गौरव ही जी आहे गीता म्हणजे 700 श्लोकाची ही जास्त विटा होता. विटा कोणी काही गळ्यामध्ये बांधून हिंडते का? आणि गळ्यामध्ये सोनं जरी असलं ती विटा बांधून हिंडला तर त्याला कोणी म्हणून शहाणं म्हणत नाही आणि त्याला ते शोभिवंतही दिसत नाही. तर त्या 700 विटाचे 9000 केलेली हे अलंकार होतात ज्ञानेश्वरीच्या ओव्या. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. कोण प्रगट केली? ती माय म्हणून केली. माय म्हणून ते हे माय ज्ञानेश्वरी हे माय आहे. माईच्या जवळ माय म्हणून जवळ गेलो तर माईला जास्त प्रेम पाना फुटतो. ते माय आपल्याला जवळ घेते. तुम्ही एक करा. तुम्ही जास्त ती ज्ञानेश्वरी वाचा. भाव धरून नियावाचे भाव धरून ज्ञानेश्वरी वाचा. तुमच्यावर जास्त भगवान परमात्मा कृपा करतो. की नाथांची जास्त ही आज्ञा आहे. आपण वाचाल एवढं जे आहे वाचलं तर माणूस वाचेल तो वाचेल. म्हणून वाचा ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होया ज्ञानाशी ऐसा वर या टिकेशी. त्या टिकेला वरही भगवंता. या ज्ञानेश्वरी पारायणाच्या सत्यामध्ये या भागवत सत्यामध्ये एवढा संदेश परमहंस तुकाराम महाराज रामबापू महाराजांच्या वतीनं आपल्या पुढे ठेवतो. या सगळ्यांना धन्यवाद देतो. हे खूप चांगलं ठेवलं. नाही तर काही ठिकाणी हे बंद पडते चालू होते बंद पडते चालू होते. स्पीकरवाले सुद्धा कुठलेही माहित नाही पण खूप सुंदर आहे. सगळे टाळकरी बंदी सगळे आधी एकापेक्षा एक गाणारे रत्न आहेत. सगळे वाजवणार आहेत आणि तुम्ही सगळे असणारे ऐकतात. मला एक गोष्टीचं समाधान वाटलं. प्रत्येक जण कान टोकावून ऐकतोय. कोणी कोणाला काही देईल पण आपला कान दुसऱ्याच्या स्वाधीन माणूस करत नाही. कान स्वाधीन करत नाही. तुम्ही ज्यातरी प्रत्येक जण ऐकतात. कान देऊन ऐकतात. खूप जास्त भरभरून पावलं. तुम्हाला सगळ्यांना सत्ता कमिटीवाल्याला प्रत्येक सेवा करणाऱ्या सगळ्याला धन्यवाद देतो. अन्नदान करणारे खूप लोक आहेत. मी याची यादी पाहिली. एका दिवशी 4-4, 5-5 जणांचे असणारे अन्नदान आहे. सप्ताह म्हणले तर सप्ताहामध्ये अन्नदान व्हायला पाहिजे. आणि असं अन्नदान या गावामध्ये भरपूर होते. नामदान होते. नामचिंतन होते. भागवत कथा आहे. कथा कीर्तन आहे. हरिपाठ काकडा हे सगळं जास्त कीर्तन कथा हे सगळी सुंदर अशा प्रकारची होते. सगळ्यांना जास्त धन्यवाद देतो. आणि अशीच सेवा घडावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून
वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर सोबत आमचे हरिभक्तीपरायण गोविंद महाराज महादेव पिंपळगावकर ते सोबत आले. ही